खरं तर भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातनं आणि जी विचारधारा आपली आहे ती संस्कृती जोपासना करणे आणि संस्कृतीला पुढे नेणे ही अत्यंत महत्त्वाची जी देण आहे भारतीय संस्कृतीची पुढे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होताना दिसतोय. एकूणच आपण सुद्धा या परंपरेशी अतिशय घट्ट नातं आणि विचार असलेले आपण एक व्यक्तिमत्व आहात. तर एकूणच या परंपरेच्या अनुषंगाने आपण काय भूमिका सांगाल सर? भारतीय जनता पार्टीच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना ही मूळ आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठानावर झालेली आहे. जेव्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय असं सांगतात, एकात्म मानवता दर्शनाचा विषय घेऊन जेव्हा जातात, त्यावेळेस संतांचे सगळे जर आपण बघितले तर संतांची सगळी वचनं आपल्याला लक्षात येतील की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं जेव्हा तुकाराम महाराज सांगते त्यावेळेस आत्मैक्याची जी भावना आहे तीच भावना भारतीय जनता पार्टी जोपासते. तुकाराम महाराज सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हाच एकात्म मानवतेचा मानवता दर्शनाचा विषय. आणि आत्ता भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रशिक्षण वर्ग पूर्ण महाराष्ट्रभर झाले. त्यामध्ये आपल्याला हाच चिंतनाचा विषय होता की भारतीय जनता पार्टीची कमिटमेंट काय, भारतीय जनता पार्टी करते काय. आणि आपल्याला असं लक्षात आलं असेल की 51 साली जनसंघ स्थापन झाला आणि त्याच्यानंतर 1980 पर्यंत 80ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. 77 ते 80 जनसंघ जनता पार्टीत विलीन झाला आणि नंतर पुन्हा 80ला माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. 1985ला आपण विचार केला तर पहिल्यांदा एकात्म मानवता दर्शन हा विषय भाजपने घेतला आणि 89ला हिमाचल प्रदेशमध्ये अधिवेशनामध्ये राम मंदिराचा मुद्दा घेतला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की जेव्हा आध्यात्मिक अधिष्ठान असते त्यावेळेस ती पार्टी जे काम करते, ती पार्टी काम करत असताना जनतेप्रती ती कटिबद्ध असते, वचनबद्ध असते. आणि भारतीय जनता पार्टी, आपण अनेक मान्यवर जर त्यांचे विचार बघितले तर ती सत्तेकरता काम नाही करत, ती कमिटमेंट करता काम करते. मग ते 370 कलम हटवणं असं असू दे किंवा आता परवा देवेंद्रजींनी आपल्याला एक अधिवेशनामध्ये कलम आणलं की धर्मांतर बंदीचं कलम आणलं. आणि त्यातही पुन्हा जर महिला हिंदू असेल आणि अन्य धर्मियाकडून जर मूल झालं असेल तर त्या मुलाचा धर्म हिंदूच राहील, इथपर्यंत ते कलम आणलं. ही बांधिलकी आहे, ही परंपरा, ही संस्कृती भारतीय जनता पार्टी भारताची जपते. तीच खरी आज, म्हणून आजच्या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टीचा इतिहास खूप जाज्वल्य आहे. आणि म्हणून एवढंच सांगायचं की भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेचा दिवस कशा करताय, तर तो आम्ही जे कार्यकर्ते आहेत त्या आमच्या अगोदरच्या लोकांनी जे काम केलंय ते काम आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि त्याच पद्धतीचं न्यायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येथे वडील जे जे सांगती त्या धर्म नाव ठेविती, येर सामान्य ती आचरिती सामान्य सकळ. सामान्य लोक वडीलधारे जे सांगतात तोच आपला धर्म मानून चालतात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो.